राज्य शासकीय कर्मचारी सारथी या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत आहे। पुन्हा एकदा एका नवीन शासकीय कर्मचाऱ्यांसाठी महत्त्वपूर्ण अशा व्हिडिओसह आपल्यासमोर आलेलो आहोत। यूट्यूब थंबनेलवरून आपल्याला कळालं असेल, कर्मचाऱ्यांच्या वेतनाबाबतीमध्ये अत्यंत महत्त्वाची बातमी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेऊन आलेलो आहोत। इम्पॉर्टंट न्यूज अबाउट गव्हर्नमेंट एम्प्लॉईज सॅलरी। तेव्हा आपण सर्वांनी हा व्हिडिओ संपूर्ण पहा, जेणेकरून तुम्हाला परिपूर्ण माहिती मिळेल। त्याचप्रमाणे आपले जे यूट्यूब चॅनल आहे शासकीय कर्मचारी सारथी, यालासुद्धा सबस्क्राईब करा, बेल नोटिफिकेशन ऑन करून ठेवा आणि इतरही आपल्या कर्मचाऱ्यांना आपला हे व्हिडिओ शेअर करा। आपल्याला व्हिडिओ आवडला तर लाईक करा आणि कमेंट करा। बघूया तर मग काय आहे नेमके अपडेट। सुरू करूया आपला आजचा हा व्हिडिओ। कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी निधी उपलब्ध झाला नव्हता, म्हणजेच राज्य सरकारी कर्मचाऱ्यांसाठी, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांसाठी जो वेतन निधी उपलब्ध होणं गरजेचं असतं, तो वेतन निधी अगदी 25 तारीख उलटून गेली तरीसुद्धा हा वेतन निधी शासन स्तरावरून उपलब्ध झाला नसल्यामुळे कुठेतरी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न निर्माण झाला होता। मात्र हा जो निधी आहे नसल्यामुळे नवीन वर्षामध्ये कर्मचाऱ्यांचे वेतन उशिरा होईल का असा प्रश्न सर्व स्तरावरून विचारला जात होता। साहजिकच अनेक कर्मचाऱ्यांचे लोन्स असतात, EMIचे हप्ते असतात, घराचं कामकाज असतं, नवीन वर्ष आहे, या निमित्ताने सर्वांना अपेक्षा असते की नवीन वर्षामध्ये वेतन वेळेवरती व्हावे। मात्र शासनाकडून निधी उपलब्ध न करून दिल्यामुळे या तांत्रिक अडचणीला सामोरं जावं लागणार होतं। त्यामुळे जे सर्व कर्मचारी आहेत ते चिंताग्रस्त होते, कारण त्यामागे प्रत्येकाचे वेगवेगळी वैयक्तिक कारणं आहेत। शासनाने कुठेतरी हा निधी वेळेत उपलब्ध करून देणं गरजेचं होतं। मात्र या डिसेंबर महिन्याचं जे वेतन आहे, जे जानेवारीमध्ये पेड होणार आहे, त्यासाठी कुठेतरी निधीच्या उपलब्धतेमुळे टांगती तलवार सर्व कर्मचाऱ्यांच्या वर लटकवण्यात आलेली होती। मात्र उशिरा का होईना अगदी 26-27 तारखेला जे वेतन निधीसाठी आवश्यक, जे वेतनासाठी जे आवश्यक निधी आहे तो शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे। त्यामुळे कुठेतरी शासनातील जे शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी आहे यांना दिलासा देणारी ही बातमी आहे। कारण वेतनासाठी आवश्यक निधी उपलब्ध जर झाला नाही तर पुढची प्रक्रिया सुरू होणार नाही, आणि प्रक्रिया जर सुरू झाली नाही तर वेतनास खूप उशीर होण्याची शक्यता या ठिकाणी होती। मात्र उशिरा का होईना आता वेतन निधी शासनाने उपलब्ध करून दिलेला आहे। आता जे सर्व विभाग आहेत, म्हणजे जे शिक्षण विभाग असू दे किंवा त्या शिक्षण विभागाच्या अंडरमध्ये जे वेगवेगळे विभाग आहेत, त्या सर्वांनी आता जी वेतनादा प्रक्रिया ते सुरू केलेली आहे। आता ही वेतनादा प्रक्रिया म्हणजे काय, तर सर्व शाळांकडून वेतन बिलं जमा करून घेणं, ते व्हेरीफाय करणं, ते शॉर्टिंग करणं आणि नंतर एकत्रित करून ती वेतन बिलं कोषागार कार्यालयाकडे सबमिट करणं। कोषागार कार्यालय व्हेरिफिकेशन करतं, नंतर ती बिलं मान्य करून ECHच्या माध्यमातून कुठेतरी कर्मचाऱ्यांच्या अकाउंटमध्ये वेतन निधी हा जमा केला जातो। तर ही जी प्रक्रिया आहे ती सुरू झालेली आहे। जर वेतन निधी उपलब्ध झाला नसता तर कदाचित ही प्रक्रिया सुरू झाली नसती, अजून या प्रक्रियेला दिरंगाई झाली असते आणि कर्मचाऱ्यांना जे वेतन आहे डिसेंबर महिन्याचं पेड इन जानेवारी हे उशिरा मिळालं असतं। मात्र कुठेतरी आता ही सगळी प्रक्रिया आता वेगवान झाल्यामुळे, गतिमान झाल्यामुळे जानेवारी महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये सर्व कर्मचाऱ्यांचे वेतन मिळेल अशी आपण अपेक्षा करूया। कारण या प्रक्रिया आता कालपासून सुरू झालेली आहे। कदाचित आज किंवा उद्यापर्यंत जी वेतन बिलं आहेत ती ट्रेजरीमध्ये जातील। ट्रेजरी किमान 1 ते 2 दिवस घेतं व त्यानंतर कर्मचाऱ्यांना त्यांचे हे वेतन त्यांना मिळणार आहे। तर या प्रकारची जी माहिती आहे आपल्यासमोर आम्ही आणत राहू। कर्मचाऱ्यांसंदर्भात जे हितसंबंध आहेत, जी महत्त्वाची बातमी आहे, जे शासन निर्णय आहे, अपडेट्स आहे, आपल्यापर्यंत आणत राहू। आपण फक्त चॅनलशी कनेक्टेड राहा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा। आपल्याला जर एखाद्या विषयावरती आपल्याला जर व्हिडिओ हवा असेल तर नक्कीच आम्हाला कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करा, त्या विषयावरती आम्ही व्हिडिओ बनवण्याचा नक्की प्रयत्न करू। तुर्तास एवढंच, लवकरच नवीन व्हिडिओसह येऊ। तुर्तास थांबतो, धन्यवाद।